कशा जाईल मग ते कोण कमी देते कोणी लगेगा भी नहीं बुकर ते काय ते सगळ्यांचंच आहे मिळून काढून घेतो काय आहे ते जुन्या पैसे रेकॉर्ड. पण माझं काय म्हणते बघा ना ते आता आपलं हे झालंय का त्याचा कार्यकाळ संपलाय का रेकॉर्ड शिफ्टिंग करून टाकतो बंडल डिस्ट्रॉय पण करू शकतो ना ज्याचे कार्यकाळ संपतो. पण काय करा हे आपल्या ह्याच्यामध्ये ते पण आहे सगळंच हे नाही सर्व विभागांचं काल बघितलं कसं कसं येते काही तोडावर आहे ते वरचं आणि ते पलीकड साईडलाही आहे सर. दोन शनिवार आता मॅडम काय तुम्ही हेच पण करू शकता बरं काय समजा वरती एवढी जागा शिल्लक आहे का नाही तर इथं तुम्ही नुसतं शेड जरी केलं आता केलंय सर इकड साईडला ते तुमचं ते रेकॉर्ड रूम होऊ शकते ना खाली जे प्रॉब्लेम आहे का तुमचा चालू केलं सर आता म्हणजे स्टेप बाय स्टेप. ते शेड कुठल्या साईडला केलं समोरचं हे कोणाचं आहे सर काय असं केलं तरी पुरेसं आहे ना तुम्हाला आता आम्ही ते चालू कमी कमी किमतीत तुमचं वॉटर प्रूफिंग पण केलं सर. उतार आहे ना सर. नाही येत नाही सर पाणी आता पावसाळ्याच्या आधीच केलेलं आहे वापर उतार वगैरे काढला आया भी तो सर उधर नीचे पानी कमी खर्च लागेल सगळ्यासाठी तुमच्यासाठी किती किती काय खर्च किती वाटत काय करा काय करतो आपण इकडे जार पण ठेवतो बाहेर बोर्ड लावून म्हणतात ना बसण्यासाठी स्टीलची आणि चांगला क्वालिटी स्टीलची एकदम म्हणजे इथे भेटू शकतो इकडे भेटा बसू असे तेव्हा इथं वरती ठेवायचे इकडं किंवा आणि आतमध्ये जिथं जिथं किंवा जिथं ज्या डिपार्टमेंटला गर्दी असते ना त्या बाहेर डिपार्टमेंटच्या बाहेर आज झालं की आता नगरपालिकेचं कार्यालयाची पाहणी केली याच्यामध्ये प्रामुख्यानं नागरिकांना बसण्यासाठी जे काही सुविधा आहेत त्याची थोडीशी कमतरता आहे तर ते त्यांना बसण्याची व्यवस्था करण्याची सुद्धा सांगितली आणि पाण्याची व्यवस्था आहे त्याला आवश्यक जे काही त्याला बोर्ड लावणे आणि नागरिकांना समजलं पाहिजे पाण्याची व्यवस्था कुठं आहे त्याचबरोबर त्यांच्याकडं थोडीशी रेकॉर्ड रूमची हे कमी दिसते त्यांनी आता काम सुरू केलेलं आहे तर आपलं जे रेकॉर्डचं वर्गीकरण करून ज्या रेकॉर्ड्स आपल्याला नष्ट करायचं असतं ज्याचं कालबाह्य झालेलं असतं आणि थोडीशी रंगरंगोटीची सुद्धा आवश्यकता दिसते सूचना केलेल्या आहेत साधारणतः आपल्याला ह्या एका महिन्याभरामध्ये त्यांनी पूर्ण कराव्या त्यानंतर महिन्याभरानंतर सुद्धा आमची पूर्ण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेगवेगळ्या टीम बनवणार आहोत आणि टॉयलेट्समध्ये सुद्धा थोडीफार स्वच्छता आणि बदलाची आवश्यकता आहे त्याचं काम सुद्धा ते सुरू करण्यात लवकर आपलं जे शासनाचे डायरेक्शन्स आहेत ते फॉलो करून नागरिकांना किमान ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि त्याच्या दृष्टीने आम्ही मुख्याधिकारी सर वर रेकॉर्ड रूम केलेला आहे पत्र्याचा तो योग्य असेल का पत्र्याचा रेकॉर्ड रूम पूर्ण रेकॉर्ड तिथं राहणार आहे तर तो योग्य असेल का सर वरचा जो रेकॉर्ड रूम केलेला आहे सेपरेट यांच्याकडे अल्टरनेटिव्ह सुविधा नाही आहे त्याच्यामध्ये भिजणार नाही याची काळजी घेऊन त्या ठिकाणी त्या रेकॉर्ड शिफ्ट करू शकतील
त्याच्यामध्ये जोपर्यंत त्यांच्याकडे अल्टरनेटिव्ह व्यवस्था होत नाही, कारण सध्या जे रेकॉर्ड आहे त्यांच्याकडं ठेवण्याची जागा नाही आहे, तर ते जी काही पाण्याची किंवा ह्याची जी काही आवश्यक काळजी असते ती घेऊन ते रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. धन्यवाद.